नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मराठी चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी विषय इतिहास नवीन अभ्यासक्रमानुसार धडा दुसरा. प्रश्न क्रमांक 1 नावे लिहा. भारतातील काळ्या मातीची जमीन असलेले पठार. याचे उत्तर आहे दख्खनचे पठार. 2. भारतातील शेतीला सर्वाधिक अनुकूल ठरलेला प्रदेश. याचे उत्तर आहे मध्य भारतातील विस्तृत पठार. 3. लिपींचा उगम किंवा विकास झालेला नव्हता तो काळ. याचे उत्तर आहे प्रागैतिहासिक काळ. 4. दायमाबाद या उत्खनन स्थळाचा शोध लावणारे भारतीय पुरातत्व सर्वेक्षक B.P. बोपर्डीकर. प्रश्न क्रमांक 1 मध्ये ब आहे. योग्य जोड्या जुळवा. गट अ आणि गट ब यामध्ये दिलेले आहेत. गट अ मध्ये प्रश्न असून गट ब मध्ये आपण डायरेक्ट उत्तर दिलेले आहेत. चला तर पाहूया योग्य जोड्या जुळवा. 1. पुराश्मयुग. याचे योग्य जोडी आहे ड. अग्नीचा शोध. 2. मध्याश्मयुग. अ. मोठे धारदार हत्यार. 3. नवाश्मयुग. याची योग्य जोडी आहे क. शेती तंत्र प्रगती. 4. ताम्रपाषाण युग. याची योग्य जोडीचं उत्तर आहे ब. चाकाचा शोध. प्रश्न क्रमांक 2 आहे. 2 मधील अ. पुढील तक्ता पूर्ण करा. तक्त्यामध्ये वैशिष्ट्य मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग दिलेले आहे. वैशिष्ट्यामध्ये 1 आहे निवास. मध्याश्मयुगामध्ये गुहा आणि नवाश्मयुगामध्ये आहे झोपडी. 2 आहे व्यवसाय. मध्याश्मयुगामध्ये आहे शिकार आणि मासेमारी. नवाश्मयुगामध्ये आहे शेती पशुपालन. 3. साधने. लहान आकाराची हत्यारे आहेत तर नवाश्मयुगामध्ये आहे मोठ्या आकाराची हत्यारे. 4. कला. मध्याश्मयुगामध्ये आहे गुहेच्या भिंतीवरील चित्रे आणि नवाश्मयुगामध्ये आहे मातीची रंगीत भांडी. 5. जीवनशैली. मध्याश्मयुगामध्ये आहे भटकंती तर नवाश्मयुगामध्ये आहे स्थिर जीवन. प्रश्न क्रमांक 2 ब. पुढील विधाने चूक वरती सांगून चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. 1 नंबर. जॉर्वे येथे कांस्य धातूच्या 4 वस्तू मिळाल्या. हे विधान चूक आहे. याचे योग्य विधान आहे दायमाबाद येथे कांस्य धातूच्या 4 वस्तू मिळाल्या. 2. नेवासा येथे जॉर्वे संस्कृतीचे पहिले पुरावे सापडले. हे विधान चूक आहे. दुरुस्त विधान आहे जॉर्वे येथे जॉर्वे संस्कृतीचे पहिले पुरावे सापडले. 3. महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांची एक जुनी ताम्रपाषाणयुगीन संस्कृती इमानगाव येथे आहे. हे विधान बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 3 अ. खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. 1. नवाश्मयुगात मानवाची जीवनशैली कशी बदलली. याचे योग्य उत्तर आहे नवाश्मयुगात मानवाने भटकंतीचे जीवन सोडून एका ठिकाणी राहण्यास सुरुवात केली. त्याने शेती व पशुपालन सुरू केले. 3. मातीची भांडी, दगडाची धारदार हत्यारे, चाक व विणकाम यांचा विकास झाला. अशा प्रकारे नवाश्मयुगात मानवाचे जीवन अधिक स्थिर, सुरक्षित व सुखकर बनले. प्रश्न क्रमांक 2. ताम्रपाषाण युगातील प्रमुख वैशिष्ट्ये कोणती. याचे योग्य उत्तर आहे ताम्रपाषाण युगात मानव तांब्याबरोबरच दगडाची हत्यारेही वापरत होता. शेती, पशुपालन आणि व्यापार यांचा विकास झालेला होता. या युगात चाकाचा शोध लागल्यामुळे दळणवळण जलद व सुलभ पद्धतीने झाले. तिसरा प्रश्न त्यातील ब. खालील युगांची प्रत्येकी 2 वैशिष्ट्ये लिहा. पहिले आहे पुराश्मयुग. वैशिष्ट्ये आहेत 1. मानव गुहा किंवा मोठ्या झाडांच्या फांद्यावर राहत असे. 2. या युगात अग्नीचा शोध लागला. दुसरा प्रश्न आहे मध्याश्मयुग. याची वैशिष्ट्ये आहेत 1. शिकार आणि मासेमारी हे प्रमुख व्यवसाय होते. 2. गुहांच्या भिंतीवर सुंदर चित्रे काढली जात होती. प्रश्न क्रमांक 4. खालील प्रश्नांचं थोडक्यात उत्तरे लिहा. 1. जर नवाश्मयुगीन मानवाने शेती तंत्रज्ञान शोधले नसते तर आजचे मानवी जीवन कसे असते. कारणासह उत्तरे. उत्तर आहे नवाश्मयुगात मानवाने शेतीचे तंत्रज्ञान शोधले नसते तर मानवाला अन्नासाठी शिकार व फळे कंदमुळे यावरच अवलंबून राहावे लागले असते. तो एका ठिकाणी स्थिर राहू शकला नसता. त्यामुळे गावे व शहरे
वसली नसती. अशा प्रकारे मानवी जीवन आजच्या इतके प्रगत, सुरक्षित व सुखकर झाले नसते. दुसरा प्रश्न आहे, नवाश्म युगात कोणकोणते तंत्रज्ञान विकसित झाले ज्यामुळे मानवाचे दैनंदिन जीवन बदलले? याचे उत्तर आहे, नवाश्म युगात शेतीचे तंत्रज्ञान विकसित झाले. 2. पशुपालन, चाक आणि विणकाम यांचा विकास झाला. मातीची भांडी व दगडांची धारदार हत्यारे तयार केली जाऊ लागली. नवाश्म युगात या तंत्रज्ञानामुळे मानवाचे दैनंदिन जीवन अधिक सोपे, सुखकर व सुरक्षित झाले. प्रश्न 5. तुम्हाला नवीन घर घ्यायचे आहे. त्यासाठी कोणकोणत्या जीवनावश्यक बाबींचा विचार करून तुम्ही नवीन घर घ्याल? उदाहरणार्थ पाणी. याचे उत्तर आहे, वीज व पाण्याची सोय घराजवळ असावी. शाळा, दवाखाना, बाजार जवळ असावा. रस्ता व वाहतुकीची सुविधा या घराच्या जवळ असावी. परिसर स्वच्छ, सुरक्षित व प्रदूषणमुक्त असावा. अशा ठिकाणी घर घेणे पसंत करू. आपल्या देशाच्या विकासात भौगोलिक स्थितीचा महत्त्वाचा वाटा आहे. याविषयी पुढील मुद्द्यांच्या आधारे माहिती वहीत लिहा. 1. भारतातील पर्वतरांगा. भारतातील नद्या. 3. भारताला लाभलेला समुद्रकिनारा. 1. भारतातील पर्वतरांगा. याचे उत्तर आहे, भारतात हिमालय, सह्याद्री, विंध्य, सातपुडा व अरवली या पर्वतरांगा आहेत. 2. भारतातील नद्या. भारतातील गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, कृष्णा, नर्मदा व कावेरी या प्रमुख नद्या शेती व पिण्याच्या पाण्यासाठी उपयुक्त आहेत. 3. भारताला लाभलेला समुद्रकिनारा. भारतातील अरबी समुद्र, बंगालचा उपसागर व हिंदी महासागर या विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. यामुळे शेती, व्यापार, मत्स्य व्यवसाय व वाहतुकीचा विकास होऊन देशाच्या प्रगतीला मोठी मदत झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओ सोबत. पर्यंत धन्यवाद.